आता 12वी इंग्रजीची काळजी नको. प्राध्यापक श्यामसुंदर माने देत आहेत एकापेक्षा एक सरस कंटेंट तुमच्यासाठी. चला तर मग सबस्क्राईब केलं का चॅनलला? सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा. लवकरच तुम्हाला येतील रायटिंग स्किलचे जबरदस्त व्हिडिओ. नमस्कार, स्वागत आहे. रायटिंग स्किलबद्दल चर्चा करतो. लेटर रायटिंग हा दिसतोय, हा आपला ॲड्रेस आहे. लक्षपूर्वक पहा, मी पुढे एक्सप्लेन करतो ही स्लाईड झाल्यानंतर. त्यानंतर हा जो दिसतोय तो आहे टू HR मॅनेजर, टाटा जॉन्सन कंट्रोल, पुणे हिंजवडी, सब्जेक्ट अँड ॲप्लिकेशन फॉर आणि रेफरन्स ही लाईन दिसते. ठीक आहे, चला. सर्वप्रथम आपल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आज जवळपास इव्हनिंग झाली आहे. पण मी कालपासूनच जसं तुम्हाला म्हणत होतो, जवळपास बऱ्याच लोकांच्या मेसेजेसला मी कमेंट्स केले. त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले की मी इव्हनिंगलाच टाकणार, कारण आज माझं कॉलेज होतं. कॉलेजवर खूप सारी कामं होती. आत्ता जस्ट आलो आणि आले एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड केला आहे, द पर्सन आय एम लुकिंग फॉरवर्ड. आता हा देतो मी लेटर रायटिंग संदर्भात. लेटर रायटिंग संदर्भातला व्हिडिओ थोडा उशिरा देण्याचं आणखी एक कारण हे आहे की मला असं वाटलं की खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे. आता ते कन्फ्युजन कशा संदर्भात आहे, तर ते कन्फ्युजन आहे की पत्ता उजव्या बाजूला लिहायचा का डाव्या बाजूला लिहायचा. आता हा प्रश्न सर्व मुलांच्या डोक्यात कसा आला, हा मला प्रश्न पडतोय. पण इतक्या लोकांनी याच्यावर क्वेरी विचारल्या की मला संशय यायला. मी एवढे दिवस इंग्रजी शिकवतोय, माझी 53-54 विद्यार्थ्यांची बॅच बाहेर पडली आणि मी म्हणलं मी का नाही सांगितलं मग पुराणा ॲड्रेसमध्ये झालेला बदल, आणि यांना कुठून कळाला हा ॲड्रेसमध्ये झालेला बदल. सो सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या सब्जेक्ट टीचरला विचारा किंवा सब्जेक्ट टीचरने सांगितले का मला कमेंट करा. हा जो बदल आहे तो मला वाटतं तुम्ही ज्या बदल बोलताय, म्हणजे ब्लॉक ॲड्रेस सिस्टम म्हणतात त्याला, म्हणजे डाव्या बाजूला सुरुवातीला सेंडर्स, त्याच्याखाली रिसिवर्स आणि मग त्याच्याखाली रेफरन्स, सब्जेक्ट, रिस्पेक्टेड सर वगैरे असा प्रकार आहे. पण हा बदल जो झाला आहे तो अधिकृतपणे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी झाला आहे. इव्हन तुम्ही 10वीच्या जे परीक्षेच्या तोंडावर जी पुस्तकं येतात त्यामध्ये सुद्धा हा बदल केला आहे आणि ब्लॉक ॲड्रेस सिस्टम असं त्याला नाव देऊन खास हायलाईट केले गेलेलं आहे. पण मला असं वाटत नाही की तुम्ही 12वीचे जे काही स्टडी मटेरियल स्टडी करताय त्याच्यामध्ये कुठल्याही पुस्तकामध्ये असा बदल आलेला आहे किंवा दिलेला आहे. 12वीसाठी मात्र जुनाच पॅटर्न असणार आहे, त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही. त्याच्यामुळं राईट साईडला वर तुमचा पत्ता, डाव्या बाजूला टू, राईट साईडला वर तुमचा म्हणजे सेंडर्स ॲड्रेस, राईट साईडला त्याच्याखाली एक ओळ सोडून रिसिव्हर्स ॲड्रेस, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर रेफरन्स लाईन, त्यानंतर रिस्पेक्टेड सर, त्यानंतर इंट्रोडक्टरी पॅसेज, याच्यामध्ये तुमच्या स्वतःबद्दल तुम्ही कोण आहात आणि पत्र का लिहित आहात, पत्र लिहिण्याचा उद्देश, हा पॅसेज 1 मध्ये सांगायचा. त्यानंतर मेन बॉडी ही पत्रलेखनाच्या दुसऱ्या पॅसेजमध्ये सांगायची आणि शेवटच्या पॅसेजमध्ये समारोप करायचा आहे. आणि त्याच्याखाली जिथं रिसिव्हर्स ॲड्रेस आहे त्याच्या बरोबर खाली थँकिंग यू, जिकडं सेंडर्स ॲड्रेस आहे त्याच्या बरोबर खाली युवर्स सिन्सिअरली, युवर्स फेथफुली XYZ असं टाकायचं आहे. सो मी आज खूप साऱ्या इंग्रजी माझे जे सह अध्यापक आहेत जे शिकवत आहेत इंग्लिश, अगदी मॉडरेटर लेवलपर्यंतच्या लोकांसोबत आज चर्चा केली आणि मला कुठूनही असं नाही आलं की ॲड्रेसमध्ये सगळ्या पूर्ण ॲड्रेस डाव्या बाजूला लिहायचा आहे. तर ही एक क्वेरी आहे, ती मी तुमची सॉल्व केली. बाकी तुम्हाला पत्राचं स्वरूप सर्वांकडे आहे आणि मला असं वाटत नाही की मी अगदी डिटेल रिटर्न ते पत्र द्यावं, पण तरी तुम्हाला वाटत असेल तर मी देईन. पण आय डोंट थिंक की तुम्हाला गरज आहे त्याची. जर तुम्हाला गरज असेल तर एखाद्या फोटो मूवीमध्ये एक पत्र मी देईन, पण मला वाटतं मार्केटमध्ये खूप नोट्स आहेत. फक्त तुम्हाला हाच डाऊट होता. आणि याच्यामध्ये आणखी एक तुम्हाला मला ॲड करावं असेल, तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन लेटर लिहिता एखाद्या जॉबसाठी तेव्हा खाली एनक्लोजर म्हणजे सगळं झालं, युअर्स फेथफुली XYZ, सगळ्यात शेवटी डाव्या बाजूला जिथं तुम्ही थँकिंग यू लिहिले त्याच्याबरोबर खाली ENCL किंवा ENCLOSURE एन्क्लोजर म्हणा. आणि एन्क्लोजर म्हणजे काय, ह्या पत्रासोबत तुम्ही काय जोडले. तर तुम्ही जॉबसाठी ॲप्लिकेशन करत असेल तर 1 नंबर टाकणार फोटोकॉपीज ऑफ माय सर्टिफिकेट्स, 2 नंबर पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स. म्हणजे तुम्ही जॉबला अप्लाय करताना तर तुमच्या सर्टिफिकेटचे फोटोकॉपीलाच आपण झेरॉक्स म्हणतो. सो 1 मध्ये फोटोकॉपीज ऑफ सर्टिफिकेट्स आणि 2
पासपोर्ट साईज फोटोग्राफ. आणि इथं तुमचं पत्र संपेल. पत्राचं फक्त 3च पॅसेजेस असले पाहिजे. ॲड्रेस व्यवस्थित लिहायचा आणि ह्याच्यामध्ये जर त्यांनी बायोडेटा दिला असेल, त्यांनी रेझ्युमे दिला असेल तर तोच ॲड्रेस रेफर करायचा, तेच नाव रेफर करायचं, तेच क्वालिफिकेशन रेफर करायचं. आणि पत्ता डाव्या बाजूला लिहायचा का उजव्या बाजूला, मी असं म्हणेन की जी जुनी पद्धत आहे तीच आपण फॉलो करतोय. अधिकृतपणे कोणत्याही शिक्षकाला माझ्या माहितीप्रमाणे, कारण मीही 12वीला शिकवतोय, आम्ही आज मॉडरेटरसोबत सुद्धा चर्चा केली या विषयावर, कुठेही अधिकृतपणे सांगितलेलं नाही की रिसिव्हर्स ॲड्रेस आणि सेंडर्स ॲड्रेस दोन्ही डाव्या बाजूला लिहायचे आहेत. सो ही महत्त्वाची गोष्ट फक्त मला लेटर रायटिंगमध्ये तुम्हाला शेअर करावीशी वाटते, ती मी शेअर करतोय. चला, क्वेश्चन नंबर 6A असतो लेटर रायटिंगचा. याच्यामध्ये एकतर जॉब ॲप्लिकेशन लेटर असतं किंवा कंप्लेंट असते, एखादी डिमांड असते. आतापर्यंत तर जॉब ॲप्लिकेशनच येत गेलेत, पण तुम्ही आणखी 2 लेटरचा थोडा सराव करा. ॲन ॲप्लिकेशन फॉर द बोनाफाईड आणि ॲन ॲप्लिकेशन फॉर द लिव्ह. आणि हे जॉब ॲप्लिकेशन तर रेग्युलरच आहे. राईट ॲन ॲप्लिकेशन लेटर फॉर द इन रिस्पॉन्स टू द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट. आता ॲप्लिकेशनमध्ये लेटर रायटिंगमध्ये 4 मार्क आहेत. मग ह्या 4पैकी मार्काचं डिव्हिजन कसं आहे बघा. कंटेंटला 2 मार्क आहेत, म्हणजे तुमच्या लेटरचे सगळे कंटेंट व्यवस्थित भरले गेले असतील तर त्याला 2 मार्क आहेत. त्यानंतर ॲक्युरेसी ऑफ लँग्वेज आहे, त्याला 1 मार्क आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्या मित्राचा ग्रामर खराब आहे, काही मिस्टेक झाल्या, काही चुका झाल्या तर त्याला ॲक्युरेसी ऑफ लँग्वेजला 1 मार्क आहे. बरोबर आलं तर, आणि चूक झालं तर ॲक्युरेसी ऑफ लँग्वेजचा फक्त 1 मार्क कमी होईल. म्हणजे 4पैकी ग्रामर मिस्टेक झाले तर तुम्हाला 3 मार्क येतील. आणि ॲप्रोप्रिएसी म्हणजे तुमचा नीटनेटकेपणा, पत्राची मांडणी जी आहे, तो ॲड्रेसच्या जागेला स्पेस दिला आहे, पॅसेजेस व्यवस्थित तिने लिहिली आहेत, शेवटी क्लोजिंग व्यवस्थित केले, हे जे मांडणी आहे तुमच्या लेटरची त्याला 1 मार्क. बघा, कंटेंट 2 मार्क, ॲक्युरेसी ऑफ लँग्वेज 1, 3 झाले, आणि ॲप्रोप्रिएटनेस 1, असे मिळून 4 मार्क तुमच्या लेटर रायटिंगला आहेत. ठीक आहे. त्यानंतर लेटर रायटिंगमध्ये महत्त्वाचं सब्जेक्ट. ॲन ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ, इथं डॅश. आता समजा ॲप्लिकेशन पोस्ट दिले त्यांनी इंजिनियर, तर ॲन ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ इंजिनियर. टीचर दिले ॲन ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ टीचर. अकाउंटंट दिले ॲन ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ अकाउंटंट. म्हणजे जी पोस्ट येईल फक्त ती पोस्ट टाकायची आहे. ही लाईन पाठ करून ठेवा. सब्जेक्ट ॲन ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ, एन सुरू होतं, फॉर द पोस्ट ऑफ शेवटी फुल स्टॉप. रेफरन्स, एकच रेफरन्स लर्न करून ठेवायचा. युअर ॲडव्हर्टाइजमेंट इन द डेली लोकमत डेटेड ऑन 17 फेब्रुवारी 2019. म्हणजे हा झाला रेफरन्स. 17 फेब्रुवारी. ह्याच्यात काय असतं रेफरन्समध्ये, युअर ॲडव्हर्टाइजमेंट. रेफरन्स म्हणजे काय की तुम्हाला तिथं वॅकन्सी आहे, तिथं अर्ज करायचं आहे, कशा कळायला, तर तुम्ही सांगणार की तुमचा तुमच्या या पेपरला या तारखेला आलेल्या ॲडमुळं मी अप्लाय करतोय, म्हणून युअर ॲडव्हर्टाइजमेंट इन द न्यूजपेपर असं म्हणलं तरी सुद्धा चालेल. युअर ॲडव्हर्टाइजमेंट इन द न्यूजपेपर डेटेड ऑन, आणि ती तारीख टाका. आणि ह्याच्यामध्ये काय करायचं असतं, आता आपला पेपर 21 तारखेला आहे, तर 18, 19, 20 कुठली तरी एक पाठीमागची तारीख टाकून द्यायची. सो सेंडर्स ॲड्रेस झाला, रिसिव्हर्स ॲड्रेस झाला, सब्जेक्ट लाईन झाली, रेफरन्स लाईन झाली. आता पुढं काय तुम्ही हवं तर, म्हणजे पहिल्या पॅसेजमध्ये काय असतं, पहिल्या पॅसेज सुरू करायचं विथ रेफरन्स टू अबव मेन्शन्ड सब्जेक्ट. विथ रेफरन्स टू अबव मेन्शन्ड सब्जेक्ट, आय एम XYZ, आय वुड लाईक टू अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ सो अँड सो इन युअर रेप्युटेड फर्म. हा झाला तुमचा पहिला पॅसेज. दुसऱ्या पॅसेजमध्ये त्यांनी ज्या पोस्टसाठी आपल्याला ॲप्लिकेशन करायला सांगितले त्याचं क्वालिफिकेशन, जसं की आय हॅव कम्प्लिटेड, आय हॅव कम्प्लिटेड, आय हॅव कम्प्लिटेड. त्यानंतर कम्प्युटर कोर्सेस. त्यानंतर तुम्हाला कोणत्या लँग्वेजेस येतात, जसं की आय कॅन स्पीक इंग्लिश, आय कॅन स्पीक हिंदी, आय कॅन स्पीक मराठी, आय एम रेडी टू वर्क अराउंड द क्लॉक, आय एम रेडी टू वर्क इन एनी ब्रँच वगैरे. त्यानंतर तिसऱ्या पॅसेजमध्ये आय थिंक आय एम एलिजिबल कॅन्डिडेट फॉर द अबव सेड पोझिशन, आय एम लुकिंग फॉरवर्ड फॉर युअर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स. हे झालं की याच्या बरोबर खाली जिथं आपण रिसिव्हर्स ॲड्रेस लिहिला आहे डाव्या बाजूला, त्याच्या बरोबर खाली थँकिंग यू. त्याच्या अपोजिट साईडला उजव्या बाजूला बरोबर खाली युअर्स सिन्सिअरली XYZ. आणि याच्या सगळ्यात शेवटी आपल्याला लिहायचं असतं एनक्लोजर, ENCLOSURE. एनक्लोजर म्हणजे काय की या पत्रासोबत मी काय काय जोडले, तर एक लिहायचं फोटो कॉपीज ऑफ डॉक्युमेंट्स, म्हणजे काय माझ्या डॉक्युमेंट्सचे फोटो कॉपीज म्हणजे झेरॉक्स. आणि 2 लिहायचं पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स. झालं. इथं तुमचं लेटर डन होतं. थँक्यू.
याच्यामध्ये विशेष एक काळजी काय घ्यायची की कधी कधी ते सी व्ही देतात, रेझ्युमे देतात, त्यावेळेला ते ॲप्लिकेशन करणारा व्यक्ती कोण आहे त्याचं नाव देतात, जसं की अजय शर्मा, सौरभ पाटील, त्याचा ॲड्रेस देतात, त्याचं क्वालिफिकेशन देतात. अशी जर सिच्युएशन असेल तर ते लिहायचं, नाहीतर तुम्ही काल्पनिक लिहू शकता. ऑल द बेस्ट.